नमस्ते मैत्रिणींनो, मी साक्षीची आजी बोलती। आज आपण रव्याची आणि तांदळाच्या पिठाची चकली करणार आहोत। 2 वाटी तांदळाचं पीठ आहे, त्याला 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि हे सगळे 1-1 चमचा घेतलेला आहे। तिखट, धना पावडर, हळद, ओवा, मीठ आणि जिरे आणि तीळ 2 चमचे घेतलेले आणि हे लसूण आणि मीठ हे आपण जिरे मिक्सर मधून त्याची पेस्ट करणार आहोत आणि सगळं मिक्स करणार आहोत। 1 वाटी रव्याला आपण 2 वाटी पाणी घालू। त्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकू, चवीपुरतं मीठ टाकू। हे उकळून आल्यानंतर आपल्याला त्याच्यात रवा घालायचा आहे। त्याला 1 उकळी येऊन देऊ। त्याच्यात आपल्याला 2 चमचे तूप घालायचे। आता आपण लसूण आणि जिरे वाटून घेणार आहोत। याची पेस्ट फार छान लागते। आपल्याला पावडर नाही आवडत, अशी पेस्ट केल्यावर छान लागते। 2च वाटून घ्यायचे। पाण्याला चांगली उकळी आली आहे। आपण त्याच्यात थोडा थोडा करून रवा टाकणार आहोत, म्हणजे गाठी बनणार नाही। गाठी बनवून द्यायच्या नाही, गाठी मोडायच्या त्याच्यातल्या। छान हलवून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचा आणि 2 मिनिटं त्याला शिजायला आपल्याला झाकण ठेवायचं। पलटी मारायची आणि रवा बारीक घ्यायचा। बारीक नसला तर मोठा असला तर मिक्सर मधून काढला तरी चालतो। छान झालाय आपला रवा। करून बघा मैत्रिणींनो, खूप छान होतं। रवा आता काढून घेऊ आपण। मैत्रिणींनो, ही लाकडी काठवट आहे, खूप दिवसाची माझ्या सासूबाईंच्या हातची लाकडी काठवट आहे, मी रोजच्या वापरातली। आता आपण रवा काढून घेऊ। आता हे वाटलेलं आपण काढून घेऊ। लसूण, जिरे आणि ओवा वाटला होता मी। आता हे सगळं आपण टाकून घेऊ। तिखट टाकून घेऊ, धना पावडर टाकून घेऊ आणि थोडीशी हळद टाकून घेऊ। मीठ तर आपण उकडमध्ये टाकलेलं आहे, नंतर चवीप्रमाणे 2 चमचे तीळ टाकून घेऊ आणि हे सगळं एकजीव करून घेऊ आपण। त्याच्यामुळे थोडा चमच्याने काढून घ्यायचं। गरम गरम आहे तूच मळायचं, म्हणजे त्याच्या गाठी बनत नाही। आता आपण त्याच्यात थोडं थोडं करून हे पीठ मळून घेणार। गरम आहे बरं का, गरम। आता हे मळून खूप एकजीव करून घ्यायचं। आता हे छान एकजीव मळून झाले।
असं मळायचं आणि भिजून द्यायचं, काही हे नाहीये त्याला, लगेच ठेवायचं. हा आपल्या सोऱ्या, पितळी सोऱ्या जुना खूप सासूबाईंच्या हातात. हे तळण्यासाठी आपली लोखंडी कढई आहे, त्याच्यात आपण तेल मंद आचेवर गरम करायला ठेवलंय. हा सोऱ्या आहे आपला पितळी, ही खरबरीत बाजू बाहेरून करायची आणि मऊ बाजू वरून करायची. थोडासा तेलाचा हात लावायचा. करायची जेवढं सोऱ्यात बसतं तेवढं घ्यायचं आणि त्याला आपलं चांगलं मऊ करून घ्यायचं, म्हणजे तुटत नाही. चांगलं मऊ करून घेतलं आणि पूर्ण गोळा भरायचा, म्हणजे चकली तुटत नाही आपली. दाबून बसवायचं म्हणजे त्याच्यात हवा बसत नाही. टाकल्याबरोबर थोडं वर आलं पाहिजे आणि मंद गॅस करायचा. आता आपण चकली पाडून घेऊ. जिथं सुरुवात केली होती त्याच्यात थोडं पुढं तोडायची आणि ही टोक अशी दाबून घ्यायची. आपली चकली ती तोडून घेऊ. ना मग त्याला झाऱ्या लावायचं. पहिली वेळ करणारा पण चुकणार नाही, जे पहिली वेळ करते ना ते पण चुकणार नाही. आणि मंदाच्या वेळेस तळायची. जर 2 चकल्या करून बघ दे. तुला पण यायला पाहिजे ना, करून बघ. चल 2 एक कर बघ. किती सुंदर केली माझी साक्षी, खूप हुशार आहे. जशी केक छान करते तशी चकली पण छान करते. किती सुंदर झाली बघ. अंगावर तेल नाही उडू, त्याची दक्षता घ्यायची. हळूहळू सोडायची, फुटत नाही, काही नाही. हे झाल्या आपल्या चकल्या. तेवढ्या मेजरमेंट मध्ये एवढ्या चकल्या झाल्या आपल्या. मैत्रिणींनो पहा, एवढ्या 36 चकली झाल्या तेवढ्या मेजरमेंट मध्ये. आणि ते पण तेलकट नाही, काय नाही. कलर पण खूप सुंदर आलाय, तेलकट नाही आणि कुरकुरीत वास.
आणि तेलकट तर बिलकुल नाही. आणि मोडून दाखवली तर बघा, आतून पोकळ पण झाली. आणि खायला तर बघा एकदम मस्त. करून बघा, साक्षीला कमेंट करा, शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त. आणि तुम्हाला आवडली का सांगा मला. साक्षीचं क्लिक खाऊन बघ, किती छान झाली. तुला काय व्हिडिओ आवाज पण बघा. किती सुंदर आलाय. बघा आणि कमेंट करून सांगा कशा झाल्या. आमच्या तर छान झाल्या, तुमच्या कशा झाल्या त्या आम्हाला साक्षीला सांगा. कलर पण खूप सुंदर येतो, खायला टेस्टी, प्रमाण व्यवस्थित झालं.